नमस्कार. बाहेर असा जोराचा पाऊस चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं चटपटीत काहीतरी खाऊ वाटतं. तर फोटो बघून कळलं असेल तुम्हाला की आज आपण बनवणार आहोत पारंपरिक खमंग अशी आळूची वडी. तर चला, त्याच्यासाठी मी बघा किती सुंदर अशी हिरवीगार आळूची पानं घेतली आहे. त्याचे मी देठं वगैरे सगळे कापून घेते आणि आपल्याला स्वच्छ पाण्याने असे धुवून घ्यायचे आहेत. ते पाण्याने मी धुवून घेतले स्वच्छ आणि आता आपण त्याला पुसून घेऊया कपड्याच्या साहाय्याने. तर मी पुसून घेते एक एक असे. आणि त्यांचे आता देठ काढून घेऊया आपण. या प्रकारे बघा, व्यवस्थित अशी देठ काढून घ्यायची. मी काढून घेते सगळ्या पानांचे देठ. आणि लाटण्याच्या साहाय्याने आपण त्याच्या शिरा आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत. तर आपण पिठाची तयारी करू. 5 वाटी मी बेसन पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ आणि चिंच आणि गुळ मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहे. थोडीशी मी दही घेतलेली आहे, ही बघा. आणि आपल्याला आलं, लसूण, धने, जिरे, ओवा आणि हिरवी मिरचीचं वाटण बनवायचं आहे, हे बघा. आणि 1 चमचा ओवा आणि 4 चमचे मी तीळ घेतलेला आहे, वडीमध्ये टाकायचं. हे बघा, मी वाटण तयार करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये मीठ टाकून आणि मग वाटण बनवलंय. तर आता आपण पीठ बनवून घेऊया. तर सुरुवातीला मी 4 चमचे मी इथं हळद टाकते. माझ्या हळदीला जास्त रंग नाही म्हणून मी 4 चमचे टाकले, तुम्ही कमी टाका. 2 ते 3 चमचे तिखट टाकलेला आहे. 2 ते 3 चमचे आगरी कोळी मसाला टाकलेला आहे. 2 ते 3 चमचे मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. याप्रमाणे पहिले आपण ड्राय इंग्रेडियंट्स याच्यामध्ये ऍड करून घेऊया. तर ओवा आणि तीळ पण ऍड करून घेऊया. तर ओवा मी थोडा हाताने क्रश करून घेते आणि तो पण आपण ऍड करून घेऊया. त्यानंतर आपल्याला दही ऍड करायचं. याच्यामध्ये दही टाकल्याने टेस्ट अजून छान लागते. आणि हे जे वाटण आहे ते मी 4 चमचे टाकते, थोडंसं मला जास्त वाटतं म्हणून. बाकीचं ठेवून देऊया. आणि चिंच गुळाचं पाणी आहे ते थोडंसं मी चिंच हाताने क्रश करून घेते आणि मग आपण याचं पाणी या पिठामध्ये टाकूया आणि याला व्यवस्थित हाताच्या साहाय्याने व्यवस्थित आपण आता पीठ तयार करून घेऊया. तर मी पीठ तयार करून घेते. आता मी थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ जरा घट्टसर असं मळून घेते, म्हणजे कालवून घेते. आपल्याला जे पानांना लावायचंय घट्टसर असं कालवायचंय. हे एक साईडला मी पाणी ठेवलेलं आहे गरम करायला, आपल्याला त्याच्यात वडी वाफवायची आहे. तर चला, आपलं पीठ तयार आहे. तर आपण आता एक एक पानांवरती हे पीठ व्यवस्थित पसरवून घेऊया. मी सुरुवातीला चमच्याने लावून घेते, नंतर आपण हाताच्या साहाय्याने असं व्यवस्थित त्याला पसरवून घ्यायचं आहे. तर आता असंच मी एकावर एक पानं ठेवून तुम्हाला दाखवते. व्यवस्थित सगळ्या पानांना लावून घ्यायचं आहे. 8 ते 10 पानं किंवा तुम्ही कमी पण लावू शकता. तर अशा प्रकारे मी लावून घेते आणि तुम्हाला दाखवते.
बघा आता झालेलं आहे. तर आपण आता याला चारी बाजूने असं थोडं थोडं फोल्ड करून आणि मग आपल्याला याचा घट्टसर असा रोल बनवायचा आहे. मी दाखवते तुम्हाला. असं व्यवस्थित थोडं थोडं पीठ लावून याचा घट्ट असा रोल बनवायचा आहे. बघा याप्रमाणे मी पूर्ण स्टेप बाय स्टेप तुम्हाला याच्यासाठी दाखवलं की तुम्हाला समजायला पाहिजे, कारण की सगळीकडे या पद्धतीने वडी नाही बनवत, त्यामुळे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण दाखवत आहे. तर थोडंसं साईडला पण मी पीठ लावून याला पॅक केलेलं आहे. बघा किती सुंदर असा आपला रोल तयार झालेला आहे. तर मी अशाच प्रकारे दुसराही रोल बनवून घेते आणि आपल्याला दोन्ही रोल वाफवायला ठेवायचे. तर चला मग थोडंसं तेल लावलंय मी रोलला आणि आता वाफवायला ठेवते. झाकण देऊया आपण आणि वरतून थोडंसं काहीतरी वजन ठेवायचंय. 20 ते 25 मिनिटं वाफून झालेले आपले रोल आणि मी 10 मिनिटं थोडंसं त्याला गार करून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला याच्या पातळ अशा चकत्या कापून घ्यायच्या आहेत. थोडासा माझा कॅमेरा हललेला आहे, तर मी चकत्या तुम्हाला कापून मग दाखवते कशा प्रकारे कापलेली आहे ती. मला ते कापताना लक्षात आलेलं नाही, कॅमेरा माझा हलून गेला तर दाखवते मी तुम्हाला कसे मी कापलेले आहेत. त्याप्रमाणेच तुम्ही करा. तर बघा, तुम्हाला जर कुरकुरीत हव्या असतील वड्या तर तुम्ही थोड्याशा पातळ कापा आणि थोड्या नरम हव्या असतील तर थोड्याशा जाड कापा. बघा याप्रमाणे अशा गोल अशा चकत्या आणि लेयर्स बघा किती छान आले. साईडलाच मी तेल ठेवलेलं होतं, त्याच्यामध्ये आता आपण वड्या तळून घेऊया. गरम झालेलं होतं तेल, तर त्याच्यामध्ये आपण वड्या तळून घेऊया. मी तळून घेते एक एक करून. एका टायमाला मी 6 ते 7 वड्या त्याच्यामध्ये सोडत आहे आणि आलटून पालटून दोन्ही साईडला आपल्याला याला लाल असा खरपूस असं तळून घ्यायचं आहे. लाल रंग यायला पाहिजे. खूप खमंग लागतं त्या वड्या. नक्की तुम्ही ट्राय करून बघा, कारण की नेहमीप्रमाणे जर तुम्ही स्वतः बनवून बघितलं नाही तर तुम्हाला समजणार नाही. आणि अतिशय सोपी अशी घरी तुम्ही सहजच बनवू शकतात. मार्केट सारखी आळू वडी लागते, त्याच्यामुळे तुम्ही घरी एकदा बनवून बघा. मार्केटची वडी तुम्ही विसरून जाल ही वडी जर बनवून खाल्ली तर. नक्की ट्राय करून बघा. तर मी तळून घेते सगळ्या वड्या आणि मग तुम्हाला दाखवते. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. तर तुम्ही सबस्क्राईब केलं, लाईक केलं तर मी अजून अशाच घरगुती रेसिपी तुम्हाला घेऊन येत जाईल. तर बघा अशा व्यवस्थित अशा लालसर मी तळून घेतलेल्या आहे. झाऱ्यामध्ये मी काढून साईडला ठेवलेल्या आहेत त्या, म्हणजे त्यातलं जे तेल आहे ते गळून जाईल. आणि दुसऱ्या वड्या मी टाकून घेते कढईमध्ये. सगळ्या वड्या आपण अशाच खरपूस तळून घेऊया. बघा झालेल्या आहेत आपल्या सगळ्या वड्या झालेल्या आहेत. बघा किती सुंदर असा कलर आलाय आणि किती सुंदर अशा दिसत आहेत आणि खायला अतिशय कुरकुरीत खमंग अशा झालेल्या आहेत. तर नक्की लाईक करा जर तुम्हाला आवडलं असेल तर, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.